हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत ना? चला तर मग आज एक मी तुम्हाला नवीन रेसिपी दाखवणार आहे, अंड्याची भुर्जी। तर त्यासाठी मी एक कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये 4 ते 5 पानं कढीपत्त्याची टाकली आहेत। त्यानंतर याच्यामध्ये मी 3 ते 4 मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत। त्यानंतर आपण याच्यामध्ये एक अख्खा कांदा बारीक चिरलेला याच्यामध्ये ॲड केला आहे। कांदा टाकल्यानंतर त्याला गोल्डन ब्राउन होईपर्यंत छान परतवून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे कांदा नरम झाल्यावरती मी याच्यामध्ये ॲड करते आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा। आलं लसूण पेस्ट ॲड केल्यावरती याला छान ढवळून घेऊया। त्यानंतर आता मी याच्यामध्ये ॲड करते अर्धा टोमॅटो। टोमॅटो टाकल्यावरती याला आपण छान परतून घेऊया। बघू शकता इथे टोमॅटो आणि कांदा छान नरम झालेला आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये ॲड करते अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला। हे सगळे मसाले टाकून आपण याला छान परतून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे याला किती छान तेल सुटलेलं आहे। यानंतर मी आता याच्यामध्ये 3 अंडी ॲड केलेली आहेत। ही प्रोसेस मी हाय फ्लेम वरती करते आणि याला आपण छान ढवळून घेऊया। पूर्ण एकजीव झाल्यावरती तुम्ही बघू शकता हे मिश्रण असं दिसेल। त्यानंतर याच्यामध्ये आपण स्वादानुसार मीठ ॲड करणार आहोत। मीठ टाकल्यानंतर याला छान परतून घ्या, ढवळून घ्या। त्यानंतर याच्यामध्ये लास्टला छान बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करा आणि तयार आहे आपली अंडा भुर्जी। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा। थँक्यू।